हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तुम्हाला माहिती आहे की 2-3 दिवस सतत मुसळधार पाऊस चालू आहे. ऑफिस, स्कूल, कॉलेज सर्वच बंद आहे. मग आम्ही घरीच आहोत. 2 दिवस मस्त एन्जॉयमेंट चालले सुट्टीचा. आरामात सर्व कामं चाललेली आहेत. बघा माझी जेवणाची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. वरण भात रेडी आहे. आता भाजी करणार आहे मस्तपैकी लोणच्याची. मग तुमचा दिवस कसा चाललाय सुट्टीमध्ये नक्की सांगा. आता आमचं सर्व जेवण वगैरे झालं. आम्ही पुन्हा जाणारच बघायला की किती पाणी साचलंय, काय कमी झालं आहे की नाही. कारण पावसाची धार भलेही कमी असेल पण पाऊस सतत चालू आहे. बघूया तर मग किती पाणी साचलंय आणि किती काय. बाकी मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेनच. बघा गाईस, कसला भन्नाट पाऊस पडतोय हे बघा. प्रत्येक सोसायटीमध्ये पावसामुळे का होईना सुट्टी मिळाली, त्याचा सगळेजण पुरेपूर फायदा घेत आहेत. मस्त एन्जॉयमेंट चालली आहे. सर्वांची छान एन्जॉयमेंट चालली आहे. बघा तुम्ही बघू शकता. पाऊस राहिला कितीही कोसळू दे आणि त्यामुळे जी मिळालेली सुट्टी आहे त्याचं मस्त एन्जॉयमेंट करतायत सर्व आपल्या आपल्या परीने. आणि हे बघा माझ्या मिस्टरांनी खूप ग्रिल पूर्ण माझी भरली होती झाडांनी. झाडांची पूर्ण सेटिंग करून आज छानपैकी गॅलरी त्यांनी सजवलेली आहे. इथे झाड मारते आहे म्हणून प्लास्टिक लावलंय आणि छान माझी झाडं सर्व लाईनीत लावून ठेवलेली आहेत. कसं सेटिंग करून दिलेली आहे छानपैकी तुम्ही बघू शकता. माझा पण मूड होतोय पण अजून माझं जेवणाची पूर्ण तयारी झाली नाहीये, त्यामुळे मी खाली जाऊ शकत नाहीये. जसं माझं जेवण पूर्ण होतं जाणार. बघा मस्त पाऊस पडतोय छान तुम्ही बघू शकता. असं हिरवगार झालंय. आणि मेन मुलगा मी तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले ना. पाणी भरलेलं बघा, खूप पाणी भरलंय आणि पाऊस बघा किती जोरदार चालू आहे. पण मस्त जे गरमीमुळे सर्व तापले होते ते आज खरोखरच शांत सुखावले असतील. मला नाही वाटत आता कोण पावसाला चिडवेल की पाऊस येत नाही, पाऊस येत नाही, पाऊस येत नाही. खूप पावसाने पण ऐकून घेतलं इतके दिवस. सतत त्याला सर्वांना कोसळत होते आणि आता तो सर्वांवरती पोचलाय आणि एकदम मस्त पाणीच पाणी सगळीकडे झालेले आहे तुम्ही पाहू शकता. थोड्या वेळाने मी तुम्हाला खालचे व्हिडिओ दाखवेन, रस्त्यावर जाऊन शेअर करेन. हे बघा हे गोकर्णाचं झाड आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ही पूर्ण वेल भरली होती ग्रिलमध्ये आमच्या. हे मिस्टरांनी पूर्ण व्यवस्थित कटिंग करून त्याची सेटिंग करून त्याला 2 कुंडीमध्ये केलेलं आहे. हे हळदीचं पान आहे आणि गवताची पात आहे जे आपण मोदक बनवताना वापरतो. मी चहामध्ये पण यूज करते. हे आपलं शेवंतीचं झाड आहे, बटन शेवंती आहे. हे अबोलीचं झाड आहे पण हे अबोलीचं झाड ऑरेंज कलरचं नाही, ब्ल्यू कलरचं आहे. हे सदाफुलीचं झाड आहे. हे बघा छान सदाफुली फुललेली आहे. हे जास्वंदाचं झाड आहे. ही आपली तुलसी माता आणि हे मनी प्लांट शोपीस. हे मोगऱ्या जाईजुईचं झाड आहे, सॉरी मोगरा नाही, हे मोगऱ्याचं झाड आहे. आणि हे लिंबू आणि ॲलोवेरा. हे तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि असावं सुद्धा. औषधी सर्वांना याचे फायदे माहीतच असतील. नसेल माहिती तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की पाठवते त्याचा काय काय उपयोग करू शकता असं. A few moments later. चालू आहे.